नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं DMR नर्सिंग तर या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण एक महत्त्वाचा व्हिडिओ आणलो आहे. तर पहा, श्रीराम ग्रामीण संशोधन विकास प्रतिष्ठान अंतर्गत जे ट्यूटर आहेत तर त्याची वॅकन्सी आहे. जे कोणी ट्यूटर पदभरती संदर्भात अपडेट पाहत होतं, वॅकन्सीची वाट पाहत होतं, तर त्यांना ही खूप खुशखबर असणार आहे. ही सोलापूर या जिल्ह्यामध्ये वॅकन्सी आहे. सोलापूरमधलं जे कोणी असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना ही माहिती पाठवा की सोलापूरमध्ये ट्यूटरची वॅकन्सी निघालेली आहे. तर त्यांच्यासाठी खूप गुड न्यूज आहे. तर पहा, सिरियल नंबर, नेम ऑफ पोस्ट, क्वालिफिकेशन आणि नंबर ऑफ पोस्ट किती आहे तर हे सांगितलेलं आहे. तर पहा, हे आहे सुरुवातीची पहिली वॅकन्सी जी आहे ती प्रिन्सिपलची आहे. यामध्ये MSc नर्सिंग होणं गरजेचं आहे आणि 15 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे. हे खूप महत्त्वाची अट आहे. जे कोणी MSc नर्सिंग कंप्लीट केलं आहे आणि 10-15 वर्ष त्याचा अनुभव आहे तर त्यांनी ही पोस्टसाठी अप्लाय करू शकतं. यामध्ये सॅलरी किती असणार आहे हे यामध्ये मेन्शन केलेलं नाही आहे. तर सॅलरीचं तुम्ही जाऊन तिथं स्वतः पाहूनच चौकशी करू शकता. अन्यथा तुम्ही या कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे किंवा ईमेल दिलेला आहे त्याच्यावर पण चौकशी करू शकता. त्यानंतर पहा, व्हाईस प्रिन्सिपलची वॅकन्सी आहे. यामध्ये पण MSc नर्सिंग असणं गरजेचं आहे आणि याची 12 वर्षाचं कामाचा अनुभव असला पाहिजे. त्यानंतर याची पण पोस्ट एकच आहे. त्यानंतर तिसरं असिस्टंट प्रोफेसर आहे. असिस्टंट प्रोफेसर जे आहे यामध्ये पहा, MSc नर्सिंग असणं गरजेचं आहे आणि यामध्ये किमान कमीत कमी 3 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे. सगळ्या पोस्टसाठी MSc कंपल्सरी आहे, वरच्या 3साठी, आणि या तिघांमध्ये एकच वॅकन्सी आहे. त्यानंतर शेवटचं जे आहे ट्यूटर किंवा क्लिनिकल इन्स्ट्रक्टर, ज्यांचं BSc नर्सिंग झालेलं आहे आणि 1 वर्षाचा अनुभव आहे त्यांना ॲज अ ट्यूटर, तर त्यांनी हे अप्लाय करू शकतात. तर यामध्ये 3 पोस्ट आहेत, चांगल्या पोस्ट आहेत. सोलापूरमध्ये जे कोणी आहे त्यांच्यासाठी चांगली खुशखबर आहे. सोलापूरवाले हे तुम्ही फॉर्म भरू शकता. पहा, सॅलरी आणि इलिजिबिलिटी क्रायटेरिया जे आहे ॲज पर NAHS नाशिक नॉर्म्स, जे NAHMचे नाशिकचे नॉर्म्स आहेत, नियम जे आहेत त्यानुसारच सॅलरी आणि इलिजिबिलिटी क्रायटेरिया जे आहे तो ठरलेला आहे. त्यानुसार तो तुम्ही यामध्ये PDF मध्ये नाही पाहू शकणार. त्यासाठी तुम्हाला या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट करावं लागेल. पहा, नोट काय दिले, इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स आर रिक्वेस्टेड टू अप्लाय विदिन 5 days. 5 दिवसाच्या आत तुम्हाला हे करायचं आहे. काल हे जाहिरात आलेली आहे न्यूजपेपरवर. आज आपण अपडेट करतोय. तुम्हाला 4 दिवस आणखीन आहे तर तुम्ही फॉर्म भरू शकता. ठीक आहे. पहा, ॲडव्हर्टाइजमेंट हे पेपरमधली आहे. ही ईमेल आहे, ईमेल ID श्रीराम प्रतिष्ठान 2008@yahoo.com.in या संकेतस्थळावर तुम्हाला ईमेल करायचं अधिक माहितीसाठी. त्यानंतर कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेले आहेत. 2 कॉन्टॅक्ट नंबर आहेत. पहा, 97 30 39 40 40. त्यानंतर दुसरा जो आहे 75 0 77 76 81 3. अशा प्रकारचे 2 कॉन्टॅक्ट नंबर आहेत. खाली आहे सेक्रेटरी जे आहे त्यांचा हा श्रीराम ग्रामीण संस्थान विकास प्रतिष्ठान असं हे संस्थेचं नाव आहे. या ठिकाणी तुम्हाला जॉब करायचं. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच अपडेट आपण आपल्या चॅनलवर आणत असतो. धन्यवाद मित्रांनो.